नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रॉपर्टी बरोबर. तर आज जी आपण प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही आहे पूर्ण ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट पॉईंट असा आहे की तुम्हाला 20 गुंठ्यापासून इथे आपण ॲग्रिकल्चर प्लॉट देत आहोत. 20 गुंठा आणि ऑनवर्ड जर तुम्हाला 1 एकर पाहिजे, 2 एकर पाहिजे तर ते ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला लोकेशन सांगतो. आता मी आहे मुंबईपासून 190 किलोमीटर अंतरावर मी आहे महाडमध्ये. महाड बिरवाडीच्या साईडला ही आपली प्रॉपर्टी आहे. जो महाडच्या नंतर सावित्री पूल लागतो त्याच्या पुढे जो लेफ्ट येतो टुवर्ड्स भोर जायला जो मार्ग आहे, जो महाड पुणे मार्ग म्हणून ओळखला जातो, वरणघाटातर्फे जो भोरकडे जातो त्या मार्गापासून म्हणजे त्या स्टेट हायवेपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर ही आपली प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे. आणि महाडपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आपली प्रॉपर्टी लोकेटेड आहे. तर इकडे तुम्हाला ही जी प्रॉपर्टी आहे हे पूर्ण ॲग्रिकल्चर प्लॉट्स आहेत, म्हणजे वेगवेगळे लँड पार्सल्स आहेत जे आपण सोल सेलिंगमध्ये विकत आहोत. आपण ॲज अ चॅनल पार्टनर परफॉर्म करत आहोत ह्या प्रॉपर्टीमध्ये. तर एका कंपनीतर्फे ही पूर्ण जी ॲग्रिकल्चर लँड आहे ही तुम्हाला तुकड्यांमध्ये विकली जाणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्रॉपर्टी ॲक्सेस करण्यासाठी रोड वगैरे ही सगळी सुविधा देण्यात येणार आहे. तर प्रॉपर्टी ऑलरेडी टार रोड टच आहे, तुम्हाला इथपर्यंत यायला पूर्ण डांबर रोड आहे. प्रॉपर्टीच्या आजूबाजूला वाडी वस्ती आहे आणि पूर्ण निसर्ग आहे. जी प्रॉपर्टीची माती आहे ही काजू, आंबा, जी प्रॉपर्टीची सॉईल आहे ही तुम्हाला काजू, आंबा आणि इतर पिकांसाठी एकदम उपयुक्त आहे. तसंच ह्याच्यामध्ये मिक्स प्रॉपर्टी आहे. काही प्रॉपर्टी आहे जी काजूसाठी उत्तम आहे, तर काही प्रॉपर्टी आहे जी भात शेतीची आहे. तर अशा मिक्स प्रॉपर्टीज आहेत. तर ही पूर्ण प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. एक आपल्याकडे 13.5 एकरचं लँड पार्सल आहे, एक आहे 17 एकरचं आणि छोटे छोटे तुकडे पण आहेत आपल्याकडे विकण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण ही सगळी प्रॉपर्टी आज ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. आणि प्रॉपर्टीची किंमत ही मी थंबनेलला टाकलेली आहे, व्हिडिओच्या शेवटी पण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक डीलचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि जेवढ्या पण प्रॉपर्टीज आपण घेऊन येतो आहे ह्या जेन्युइन डील्स आहेत. हा व्हिडिओ टाकण्यापूर्वीच 3 क्लायंटनी आपल्याकडून ह्या प्रॉपर्टीमधले काही हिस्से घेतलेले आहेत. तर जे अवेलेबल आहेत ते तुम्हाला आम्ही फोनवर सांगू आणि बाकी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. जो नंबर व्हॉट्सॲपचा तुम्हाला स्क्रीनवर रिफ्लेक्ट होत आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. कॉल करायचा टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता. आम्ही सेकंड डे तुम्हाला नक्की रिवर्ट करू. तर चला आता एक्सप्लोअर करूया पूर्ण प्रॉपर्टी. मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे प्रॉपर्टी आहे, कसा रोड आहे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. तर हा जो रस्ता आलेला आहे हा आहे ग्रामपंचायतीचा रोड. म्हणजे हा जो कंटिन्यू होतो आहे हा जातो पुढे एका गावाकडे. एक गाव आहे ते म्हणजे शेवटचं गाव आहे, लास्ट गाव आहे. तर आणि हा एकदम पक्का रस्ता आहे. ह्याचं वाइंडिंग वगैरेचा विषय नाही आहे, जेवढा आहे हा तेवढाच राहणार आहे. आणि तुम्हाला जी प्रॉपर्टी दिसते तर अशी ही उजवीकडून जी स्टार्ट होते ही खालपर्यंत जाते. हा रस्ता थोडा उंचावर येतो, वरती थोडा चढ आहे आणि त्यानुसार इकडे येतो. आणि आपली प्रॉपर्टी ही त्यामुळे आपल्याला थोडी हाईटवर भेटते. तर अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीला लिगल रोड ॲक्सेस आहे. हे पूर्ण 13.5 एकरचं क्षेत्रफळ आहे. हा ॲक्च्युली जुना रस्ता आहे जो इथून पास झालेला पहिला. हा बघा हा रस्ता आहे तो, पण तो कॅन्सल करण्यात आला कारण चढ जास्त भेटत होता. त्यामुळे मग हा रस्ता सँक्शन झाला आणि हा रस्ता इथून कंटिन्यू झाला आहे जो आपल्या प्रॉपर्टीमधूनच आहे. ही उजवीकडे पण आपली प्रॉपर्टी अशी त्या साईडला पुढे कंटिन्यू होत चालले. आणि ही डावीकडे ही पूर्ण आपली प्रॉपर्टी आहे. तर पूर्ण हा 13.5 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे जे तिकडून सुरू होतं आणि ते कंटिन्यू होतं खालपर्यंत. तर हे एक लँड पार्सल आहे, प्लस पुढे एक 17 एकरचं लँड पार्सल आहे आणि छोटे मोठे लँड पार्सल्स आहेत. ते मी थोडंफार तुम्हाला कवर करून दाखवेल. बाकी तुम्ही इथे साईट व्हिजिट करून तुम्हाला पद्धतशीर आपण समजू की एक्झॅक्ट कोणकोणते प्लॉट्स आपल्याकडे आता अवेलेबल आहेत आणि कोणकोणते सोल्ड आउट आहेत. खालच्या दिशेला आपण गेलो की मी तुम्हाला दाखवेल ज्या लोकांनी प्लॉट्स घेतलेत त्यांनी सिमेंट पोल आणि चेन लिंक फेन्सिंग वगैरे केलेले आहेत. तर आम्ही परवा आलेलो इथे तेव्हा गवत होतं सगळं आणि आय थिंक काल वनवा लागलेला त्यामुळे हे सगळं गवत जळून गेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना येईल पूर्ण जी प्रॉपर्टी आहे ही मातीची प्रॉपर्टी आहे. म्हणजे हा जो प्लॉट आहे किंवा हे जे खालचे प्लॉट आहेत इकडे तुम्हाला काजूचं उत्पन्न हे जबरदस्त भेटणार आहे. म्हणजे इकडे काजूची शेती ही खूप सुंदररित्या होते. तर ही माती त्याच्यासाठी एकदम सुटेबल आहे. आणि तुम्हाला माहीत आहे हे वन वे वगैरे लागतात कारण आता सध्या ह्या प्रॉपर्ट्या अनडेव्हलप्ड आहेत, लोक सांभाळत नाही आहेत.
तर जर तुम्ही उद्या प्लॉट घेतले किंवा तुम्ही प्रॉपर्टी घेतली तर तुम्ही वनवा आपल्या प्रॉपर्टीमध्ये न येण्याचे सगळे प्रोव्हिजन्स असतात ते तुम्ही करू शकता. आता कसं गवत कंटिन्यू असतं त्यामुळे वनव्याला किंवा आगीला जसा चान्स भेटतो तशी ती पसरत जाते. तर अशा प्रकारे बघा ही सगळी प्रॉपर्टी अशी लाईनीनी रोडच्या बाजूनी अशी कंटिन्यू होत गेली आपली 13.5 एकरची लँड पार्सल. आणि तिकडे तुम्ही वरती पाहू शकता वॉटर स्टोरेज टँक आहे तिथे, ते ग्रामपंचायतीचं असतं, ते पण आपल्या प्रॉपर्टीमध्येच आहे. तर वेगवेगळे सर्वे नंबर आहेत तिथे, ऑलरेडी सगळे सर्वे नंबर आहेत तिकडे, तुम्हाला सर्वे नंबर भेटणार आहेत. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, जेवढ्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे हे सगळ्यांची ऑथॉरिटी आहे आपल्याकडे, पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे प्लॉट, पूर्ण माळ आहे, त्या साईडला पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे. पावसाळ्यामध्ये जबरदस्त दृश्य असतं, अप्रतिम असतं. समोरच्या साईडला मोठे मोठे वॉटरफॉल्स असतात, इथून तुम्हाला वरण घाट जवळ आहे. तसंच तुम्हाला मुंबई गोवा हायवे जवळ आहे. मुंबई तुम्हाला इथून अवघ्या 190 किलोमीटर अंतरावर आहे. तर बघा एवढी सुंदर प्रॉपर्टी. आणि जो मधून आला आहे तो पूर्ण रस्ता आहे, तो असा खालच्या दिशेने वरती येतो. इथे पाहू शकता तुम्ही ऑलरेडी काजू वगैरे लागलेले आहेत. मी तुम्हाला प्रयत्न करतो खालच्या दिशेला पण दाखवायचा. आणि ही प्रॉपर्टी ना पूर्व पश्चिम आहे, म्हणजे ही जी दिशा आहे मी रोडच्या वरच्या बाजूला ही पूर्व आहे आणि ही जी दिशा आहे जिकडे डोंगर दिसतो समोर तुम्हाला ही पश्चिम आहे. आता ही प्रॉपर्टी अशीच कंटिन्यू होते खालच्या दिशेला आणि जो रोड आहे हा असा कंटिन्यू होतो, हा असा खाली उतरता रोड आहे प्रॉपर्टीला त्या साईडला. तर हा माळ आहे, तिकडे पण तुम्हाला मॅक्सिमम माळच भेटणार आहे, म्हणजे टेबलच आहे. आणि इथे फक्त थोडा उतार आहे तुम्हाला जिकडून आपण वरती येतो प्रॉपर्टीकडे. तर आता मी तुम्हाला बाकीचेही हिस्से दाखवतो प्रॉपर्टीचे. आणि निसर्ग तुम्हाला जबरदस्त भेटतो पावसाळ्यामध्ये. इथे तुम्ही हिला प्लॅन्टेशनसाठी डेव्हलप करू शकता. इकडे तुम्ही उद्या ॲग्रिकल्चर फार्म, ॲग्रो टुरिझम असे विषय करू शकता. आणि तुम्ही इकडे प्लॅन्टेशन केलं तर जबरदस्त होईल. ते तुम्ही प्रॉपर्टी घेऊन कशी डेव्हलप करताय त्याच्यावर आहे. जर फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे तर तोही एक पर्याय आहे तुमच्याकडे. तर आता चला आपण जाऊया परत खालच्या दिशेला. आणि तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता की किती शांतता आहे इथे. समोर उंच अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत. आणि तसंच इथून तुम्हाला रामदास स्वामींची शिवतरघळ हीही जवळ आहे, म्हणजे तीही एक्सप्लोर करता येते इथून. तर बघा हा पण असा रस्ता आहे. पूर्ण प्रॉपर्टी ही ॲक्सेसिबल आहे इझिली, प्लस स्टार रोड टच आहे. जे प्लॉट्स गेलेले आहेत म्हणजे ज्यांना रोड फ्रंटेज होता तर त्याच्या मागे जे प्लॉट्स आहेत त्यालाही आपण रोड देतो आहे 20 फुटाचा. तर त्यामुळे तुम्हाला तशी रोडची काही काळजी करायची गरज नाही आहे. आपण प्रत्येक प्लॉटला रोड प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्या प्रोव्हिजनमध्ये आपण ही पूर्ण ॲग्रिकल्चर लँड पार्सल विकत आहोत. तर हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यांनी प्लॉट्स घेतलेले आहेत ऑलरेडी आपल्याकडून त्यांनी सिमेंट पोल फेन्सिंग करून डिमार्केशन करून घेतलेले आहे. हे बघा हे सिमेंट पोल आणि चेन लिंकची पूर्ण फेन्सिंग आहे, हे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आपण आता वरच्या दिशेने आलो आणि आता ही प्रॉपर्टी अशीच कंटिन्यू होते रोडच्या बाजूने पुढपर्यंत. त्याच्या पुढे मग 17 एकरचा जो लँड पार्सल आहे तो उजवीकडे आहे आणि डावीकडे पण एक पार्सल आहे. तर आपल्याला ह्या रोडच्या पट्ट्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्लॉट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे लोकेशन आवडेल, जो प्लॉट आवडेल तो आपण तुम्हाला फायनल करून देऊ शकतो. तर आता आपण पुढच्या बाजूला आलेलो आहोत आणि ह्या साईडला जे वरती आहे बघा इथे वनवा लागलेला नाही आहे, कारण वनवा इथपर्यंत होता, मध्ये डांबर रोड आला त्याच्यामुळे वनवा इथे पास झाला नाही आहे. तर असे प्रोव्हिजन्स करता येतात की आपण गवत आहे ते जरी कट केलं किंवा तिथे काहीतरी आपण प्रोव्हिजन केलं तर वनवा कंटिन्यू होत नाही कधीच. तर अशा प्रकारे आपल्याकडे रोडच्या ह्या साईडला पण लँड पार्सल्स आहेत, इथे वरती पण आहेत. आता हे समोरचा फ्रंटेज आहे ना हा पूर्ण गेलेला आहे, हा विकला गेलेला आहे. पण तुम्हाला इथून 20 फुटी रोड
आतल्या प्रॉपर्टीपर्यंत भेटणार आहे. तर तिकडे वरचे मागचे प्लॉट आहेत आणि इथे जी प्रॉपर्टी आहे आपल्याकडे ही पूर्ण भात शेतीची प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला तेही दाखवायचा प्रयत्न करतो. आता ही बघा, ही पूर्ण भात शेतीची प्रॉपर्टी आहे आणि अशीच प्रॉपर्टी म्हणजे आता इथून मागेपर्यंत ही प्रॉपर्टी गेले किंवा वरचा हिस्सा खालचा हिस्सा हा पूर्ण फ्रंटेज गेलेला आहे. पण तुम्हाला 20 फुटी रोड आपण तुमच्या प्लॉटपर्यंत अवेलेबल करून देणार आहोत. तर हा तुम्हाला प्लस पॉईंट इथे भेटणार आहे. तुम्ही निसर्ग पाहू शकता, आजूबाजूला सुंदर असा निसर्ग आहे आणि इथे भात शेतीची माती असल्यामुळे तुम्ही इकडे सगळी पिकं घेऊ शकता इझिली. तर हे मागचे प्लॉट्स आहेत हे अजून अवेलेबल आहेत आणि इथपर्यंत तुम्हाला रस्त्याचं प्रोव्हिजन भेटणार आहे. आता तुम्ही पाहू शकता रोड तिथे समोरच आहे, पण ते समोरचे पार्ट्स गेलेले आहेत, समोरचे हिस्से गेलेले आहेत ते. आणि ज्यांनी जे फ्रंटेजची प्रॉपर्टी घेतात आपली त्यांच्यावर तशी ॲग्रीमेंट बनते रीतसर. आणि तिकडे रोडचं प्रोव्हिजन आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं. हे बघा, हे पूर्ण भात शेतीचे जे प्लॉट्स आहेत ना हे सगळे अवेलेबल आहेत. अशा प्रकारे ही पूर्ण 17 एकरचा हा एक प्लॉट आहे आपल्याकडे अवेलेबल. इथे पूर्ण तुम्हाला ही भात शेतीची जमीन भेटेल. हे बघा, हे पूर्ण भात शेतीची खास आहेत. पण आता सध्या वास्तुस्थिती अशी आहे, दुर्दैव असं आहे की जे शेतकरी आहेत हे सगळे मुंबईला जाऊन सेटल झालेत. कोण आता सध्या भात शेती वगैरे करत नाहीत. खासरं किंवा जे प्लॉट्स आहेत ते असेच पडलेत, त्यामुळे लोकांनी विकायला काढलेत. तर आम्ही आशा करतो की जे विकत घेत आहेत त्यांनी सुंदरपैकी ह्यांना डेव्हलप करावं, प्लांटेशन करावं इकडे किंवा पिकं घ्यावी, जेणेकरून या जमिनीचा चांगला उपयोग होईल किंवा ही जमीन त्या प्रकारे डेव्हलप होईल ज्या गोष्टीसाठी आहे ही जमीन. कारण आता सध्या लोक पिकच घेत नाही आहेत. तर आता चला आपण परत जाऊया. तर आता आपण तसंच कंटिन्यू होत आलो आहे पुढपर्यंत आणि इथे पुढच्या साईडला गाव आहे. तुम्ही पाहू शकता इथे ऑलरेडी लोक पिकं घेत आहेत, म्हणजे भात शेतीची. हे सगळे चोंडे बोलतात त्याला. इकडे सगळं भात उगवलं जातं आणि पूर्ण भात शेतीचीच जमीन आहे. तर हा एक प्लॉट आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असा मिक्स आहे, रस्त्यामधून जातो आहे. पण हा ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे. तरी मी तुम्हाला एक अंदाजासाठी दाखवतो आहे की हा पूर्ण असा भात शेतीचा प्लॉट आहे. आपल्या क्लायंटनी एका फायनल केलेला आहे, ऑलमोस्ट हा गेलेला आहे प्लॉट. तर असे आपल्याकडे भरपूर अजून ऑप्शन्स आहेत. पूर्ण भात शेतीची जमीन आहे. ऑलरेडी वाटतं पिकं पण घेतलेली आहेत. इथे बघा, हे पूर्ण खासरे आहेत, अशी बांध घातलेले आहेत. पूर्ण भात शेती आहे आणि पुढे जाऊन मागच्या साईडला वरती डोंगर आहे. इथे थोडासा चढ आहे, एक्स्ट्रीम डोंगर नाही, सगळं मातीचंच आहे भाग. आणि तिकडे पण जो डोंगर आहे तो मातीचाच भाग आहे पूर्ण, एवढा एक्स्ट्रीम डोंगर नाही आहे. त्यालाही चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो जर तो ह्या प्लॉटमध्ये असेल तर. डावीकडे पण पूर्ण भात शेती आहे. इथे भात शेतीच आहे वरपर्यंत, जे आंब्याचं झाड आहे तिथपर्यंत, त्याच्यावरती डोंगर आहे आणि तिथपर्यंत वरपर्यंत भात शेती आहे. आणि त्याच्यानंतर मग हलकासा असा डोंगर आहे, एक्स्ट्रीम डोंगर नाही आहे. काही काही भात शेतीचे प्लॉट खूप मोठे आहेत मधले. आणि तिकडे त्या साईडला माळ आहे पूर्ण. तर आशा करतो तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल. मी पुन्हा एकदा प्रॉपर्टीच्या डिटेल्स तुम्हाला सांगतो. ही जी पूर्ण प्रॉपर्टी आहे ही वेगवेगळ्या लँड पार्सलमध्ये आहे. 13.5 एकर, 17 एकर आणि असे छोटे मोठे लँड पार्सल्स पण आहेत आपल्याकडे. 1.5 एकर, 2 एकर, 2.5 एकर, 3 एकर, 4 एकर असे पण लँड पार्सल्स आहेत. तर तुम्हाला जसं सुटेबल असेल, तुमचं जसं बजेट असेल तसं तुम्हाला लँड पार्सल भेटेल. इथे मुंबईपासून फक्त 190 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबई गोवा हायवेपासून म्हणजे सावित्री नदीच्या पुलाच्या पुढून ही प्रॉपर्टी फक्त 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जो महाड भोर हायवे आहे वाया वरणघाट, तिथून ही प्रॉपर्टी अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर हे सगळे प्लस पॉईंट आहेत. प्लस स्टार रोड प्रॉपर्टी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्रॉपर्टीची किंमत आहे ही आहे फक्त 15,000 रुपये गुंठे. पण ही नॉन नेगोशिएबल असणार आहे. तर तुम्हाला 15,000 रुपये गुंठ्याने इथे प्लॉट भेटणार आहेत.
आता तुमच्या रिक्वायरमेंटवर आहे, तुम्हाला किती प्लॉट साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि संपर्क करू शकता. साईट व्हिजिटसाठी तुम्हाला आम्हाला 2 दिवस अगोदर कळवायला लागेल. आम्ही तुमची साईट व्हिजिट त्याप्रकारे अरेंज करून देऊ. आणि काही एक्स्ट्रा एन्क्वायरीज असतील तर तुम्ही आम्हाला प्लीज या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टी बरोबर, कोणत्या तरी नवीन डील बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.